ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे। अलविदा कुस्ती 2001 ते 2024 अशी पोस्ट विनेशने केलेली आहे। कुस्ती जिंकली, मी हरले अशी भावनिक पोस्ट विनेशने केली आहे। तुमचं स्वप्न आणि माझी हिम्मत तुटली आहे असं देखील आपल्या पोस्टमध्ये विनेश फोगाट म्हणते। सर्वांची मी ऋणी राहीन, मला माफ करा असं देखील आपल्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय। फायनलमध्ये धडक मारली होती विनेश फोगाटने। प्रचंड अभिमानाचा क्षण होता भारतीयांसाठी, कारण पहिली भारतीय महिला जी थेट फायनलमध्ये कुस्तीच्या पोहोचली होती आणि निश्चित सुवर्ण पदकाची अपेक्षा तिच्याकडून आपल्याला सगळ्यांना होती। मात्र काल जेव्हा तपासणी करण्यात आली त्यावेळेला तिच्या वजनामध्ये 100 ग्रॅम फरक आढळला। 100 ग्रॅमने तिचं वजन जास्त झालं ज्या वजनी गटात ती खेळते त्यापेक्षा, आणि त्याच्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि या सगळ्या धक्क्यानंतर तिने थेट निवृत्तीची घोषणा केली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, सध्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटताना दिसतात विनेशच्या या भावनिक पोस्ट नंतर? इथे आपण जर पाहिलं तर ऑलिम्पिकमध्ये कुस्ती सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न केल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने हे ट्विट केलेलं आहे। निराश मनाने निवृत्तीची घोषणा तिने केलेली आपल्याला पाहायला मिळते। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली, त्यामुळे अर्थात क्रिकेट प्रेमींना आणखी एक धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे स्पष्ट लिहिलेलं आहे की आई, कुस्तीने माझ्यासोबत सामना जिंकला, मी हरले, मला माफ करा। तुझे स्वप्न, माझे धैर्य सगळे सुटले असून आता माझ्यात यापेक्षा जास्त ताकद राहिलेली नाही आणि कुस्तीला रामराम केलेल्या तिने हा संपूर्ण 23 ते 24 वर्षाचा प्रवास तिने या ठिकाणी थांबवलेला पाहायला मिळतोय। त्याबरोबर तिने सर्वांचे आभार मानले, कोणी देखील आहे क्षमस्व, तिने माफी सुद्धा मागितली या पोस्टमधून। सकाळी पहाटेच्या दरम्यान तिने ही पोस्ट केलेली आहे, त्यामुळे नक्कीच क्रीडाप्रेमी असतील ह्या सगळ्यांच्या मनात जे आहे ती धक्का जो आहे तो या सगळ्यांना पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि निराश होऊन विनेश फोगाटने हे ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। धनंजय, पदकासंदर्भातले सुद्धा काही अपडेट्स होते, त्याबाबत नेमकं काय घडलेलं आहे? त्या संदर्भात कुठली विचारणा केली गेली आहे का विनेशकडून? अद्याप अशी माहिती जी आहे ती सध्या मिळालेली नाहीये। मात्र जर आपण पाहिलं तर पहिला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या आधी तिने एक सामना जिंकला होता आणि त्या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती भारतीय ऑलिम्पिकची जी टीम आहे त्यांच्याकडून सुरू असलेली माहिती मिळते। सोशल मीडियावर देखील त्याच्या प्रकारची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळत होती आणि तिचं प्रोत्साहन जे आहे ते देखील वाढवताना आपल्याला पाहायला मिळते। जे भारतीय आहेत किंवा सोशल मीडियावरून देखील तिचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम हे सुरू होतं। ती कुठेही खचली नाहीये, ती कुठेही हरली नाहीये। तिने लाखो भारतीयांची मनं जी आहे ती या ऑलिम्पिकच्या माध्यमातून जिंकली, कारण की ती प्रत्यक्ष मैदानात देखील जिंकलेली आहे आणि तिने जो संघर्ष केलाय आजपर्यंत ती किती सक्षम आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे नक्कीच ती म्हणजे पदकासाठी नाही पण मात्र तिने लोकांची मनं जी आहेत ती जिंकलेली आहेत हे तर नक्कीच निश्चित होताना पाहायला मिळते। निश्चित धनंजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आपण सध्या ही एक महत्त्वाची बातमी बघतोय। ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने आता निवृत्तीची घोषणा केलेली आहे। त्या संदर्भातली पोस्ट विनेशने केलेली आहे। अलविदा कुस्ती 2001 ते 2024 असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। एक भावनिक पोस्ट तिने केलेली आहे। कुस्ती जिंकली, मी हरले, तुमचं स्वप्न आणि माझी हिम्मत तुटली आहे असं ती सगळ्या भारतीयांना उद्देशून म्हणते आणि तिने आपल्या निवृत्तीची घोषणा करत सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे।